अन्य तालुक्यातील बेटावर इथे सुलेमान खान यांचा तो निवडून त्या ठिकाणी हत्येची झाली। त्याच्या परिवाराला भेटायला गेलो होतो। त्याचे वडील, आजोबा, आई, बहीण यांनी ज्या व्यथा मांडल्या, ज्या पद्धतीनं सुलेमानला मारण्यात आलं, खरं तर मस्साजोगची जी घटना झाली, संतोष देशमुखांची त्या प्रकारची अशी घटना आम्हाला त्या ठिकाणी जाणवली। सुलेमान खान हा मुलांबरोबर शेतात जाऊन आल्याच्या नंतर पोलीस भरती निघाली आणि मला त्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे अर्ज त्या ठिकाणी परीक्षेसाठी म्हणून तो जामनेरात आला। त्या बस स्टँड जवळच्या कॅफेला तो बसता असताना काही लोक तिथे आले आणि त्यांनी त्या ठिकाणी त्याला मारहाण केली। तिथून त्याला उचललं, सोनबर्दी भागात नेलं, तिथे पुन्हा त्याला मारलं। परिवाराने सांगितल्याप्रमाणे त्याच्या पायाचे नख त्या ठिकाणी काढण्यात आलेले होते, ओढण्यात आलेले होते। त्यानंतर त्याला बेटावरला आणलं आणि बस स्टँड समोर या पद्धतीने मारलं। हे घरच्या लोकांना माहीत पडलं, तिथे गेले, यांनाही त्यांनी मारलं। वडील, आई आणि त्याची बहीण, आजोबा त्यांनी अंगावरच्या खुणा त्या ठिकाणी दाखवल्या आणि याला निगरूनपणे कुटुंबाच्या समक्ष त्या ठिकाणी अमानुषपणे मारलं। कारण काय होतं काय नाही ते काहीच माहीत नाही। काय असेल कारण तर त्या ठिकाणी त्याला बोलून वरिष्ठांना सांगून किंवा पोलीस स्टेशनला त्यांनी गुन्हा नोंदवायला पाहिजे होता, पण स्वतः कायदा हातात घेऊन ज्या निगरून पद्धतीने त्यांनी त्याला मारलं, ही अतिशय घटना निषेधार्ह असून सुलेमान खानच्या मारेकऱ्यांना त्या ठिकाणी तात्काळ अटक झाली पाहिजे। सुलेमान खानचं कुटुंब ज्यांची नावं सांगते त्यातली काही लोकांची नावं मुद्दामून पोलीस स्टेशनचे PI नाव घेऊन त्यांनी कासार यांचं नाव सांगितलं म्हणून त्यांना भेटायला आम्ही उपलब्ध होऊ शकले नाही। त्यांनी काही नावं घेतली नाहीत, उलट पक्षी त्यांना हाकलून दिला असं त्या परिवाराचं म्हणणं आहे। तर इन्व्हेस्टिगेशन हे प्रॉपर झालं पाहिजे आणि उद्या परवा SITलाही त्या ठिकाणी स्थापन व्हावी म्हणून मागणी करणार आहोत। आमच्यासोबत त्या ठिकाणी उद्धव ठाकरे, सेंद्री गुलाबराव वाघ होते, तेही या ठिकाणी येऊन गेले अध्यक्ष। आता तिथे हर्षवर्धन पाटील राज्याचे काँग्रेसचे अध्यक्ष पोहोचतायत, तिथे अध्यक्ष आमच्यासोबत प्रदीप पवार होते काँग्रेसचे, हर्षवर्धन सपकाळ तिथे पोहोचतायत काँग्रेसचे प्रांताध्यक्ष। आम्ही लोकांनी ते व्यथा झाल्यानंतर अक्षरशः हृदय पिळून टाकणारी ती घटना घडली, त्याचा आम्ही त्या ठिकाणी निषेध करतो आणि आम्ही सुप्रियाताईंशी तात्काळ बोललो। आमची प्रमुख मागणी आहे की SIT स्थापन व्हावी, तात्काळ फास्ट ट्रॅकवर गुन्हा त्या ठिकाणी खटला चालवण्यात यावा। परिवार सांगतोय त्या आरोपींची नावं या ठिकाणी FIR मध्ये घेण्यातच यावी, अशी आमची या ठिकाणी पोलीस स्टेशनला या ठिकाणी आपल्या माध्यमातून विनंती आहे। त्यांच्या निगरून हत्या झाल्यामुळे आम्ही सर्व जिल्हाध्यक्ष प्रमोद बापू, एजाजबाई आणि सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी त्याच्या घरी सांत्वनपर भेट देण्यासाठी गेलो होतो। तेथे आम्हाला त्या सर्वांनी त्यांची व्यथा मांडली। त्या व्यथेमधून लक्षात आलं की जे लोक पाहिजे ते लोक घेतले जात नाही। मुख्य आरोपी अजूनही मोकाट आहेत आणि इतर आरोपी पकडले जात आहेत, त्याच्यावर त्यांनी संताप व्यक्त केला। तर आमची मागणी हीच राहील की मुख्य आरोपींना सुद्धा ताबडतोब अटक व्हावी आणि या सर्वांना कडक शासन व्हायला पाहिजे। आणि मी तर सगळ्यात महत्त्वाचा एकच विषय म्हणतो की हे जे प्रकार घडला, हा प्रकार ज्यामुळे घडला ते सगळ्यात पहिल्यांदा दूर करायला पाहिजे। म्हणजे जे कॅफे कोणाच्या आशीर्वादाने चालले, प्रशासन हे अवैध धंदे कसे चालू देतं, त्यांना आशीर्वाद कोणाचे, प्रशासन कोणाच्या दबावाखाली त्यांना परवानगी देतंय हेच मला कळत नाही। तर हे असे सगळेच अवैध धंदे, त्याच्यामुळे आपल्या जामनेर तालुक्यामध्ये अवैध धंदे घोटाळ्यामुळे ही गुंडगिरी वाढलेली आणि ही गुंडगिरी वाढायला अजून एक बोलायला नको, पण तो एक आता मुद्दा येतो की बेरोजगारी असल्यामुळे तरुणांना काम नाही, त्यांचे माथे भडकवले जातात आणि ते भडकवलेल्या माथ्यांनी हे तरुण काही अविचारी कृत्य करून टाकतात। तर अशी जी प्रवृत्ती आहे या वेळीच रोखल्या गेल्या पाहिजे आणि या प्रवृत्तींना खतपाणी घालणारे जे अवैध धंदे त्याच्यावर ताबडतोब कडक कारवाई व्हायला पाहिजे आणि याच्यातील एकही आरोपी सुटता कामा नये, अशाच पद्धतीने याचा तपास व्हायला पाहिजे। आजच मी आमचे जिल्हाध्यक्ष प्रमोद बापू पाटील, आमचे दादा खोटे दादा, एजाजबाई आमचे शहर जिल्हाध्यक्ष महाजन वगैरे आम्ही सगळे मिळून इथं एका तरुण मुलाची निर्गुण हत्या झाली। मुलगा कुठल्या समाजाचा आहे, कुठल्या जातीचा याचं घेणे देणं नाही, परंतु एका मानवाचा जीव गेलेला आहे आणि तो अतिशय क्रूरपणे गेलेला आहे। आणि आमचे पोलीस कुणाला अटक करतात तर गाडीला, ज्या गाडीतून त्याला त्याच्या गावात नेलं गेलं त्या गाडीला अटक झाली, पण गाडीच्या ड्रायव्हरला अटकच झालेली नाही। कॅफेत घडलं, त्या कॅफेच्या माणसाला अटक झालेली नाहीये। कॅफेत घडलं पण त्या माणसाला अटक झालेलं नाही। मेन आरोपी जे आहेत ते मोकाट सुटलेले आहेत आणि एवढे
इतका म्हणजे त्यांनी अशा प्रकारे त्या मुलाची हत्या केली आहे की त्याचे नख जिवंतपणे त्याचे नख उखडलेले आहेत. असं कोण करू शकतो? इतकं निर्दयी माणूस आहे का? असं कोणत्या संघटनेचे लोक होते, कुठल्या पक्षाचे होते, हे सुद्धा आवर्जून बघितलं गेलं पाहिजे. कारण असं जे घडत आहे ते एका मानवाकडनं घडलं जाते आणि मानवाला किंवा माझ्या जळगावला ही लागलेली काळमं आहे. जळगाव जिल्हा हा शांतताप्रिय होता, त्यात कधी असं घडत नव्हतं. परंतु आपले ते मस्साजोग सारखं जळगावला संतोष देशमुखांना जसं मारलं गेलेलं आहे तसंच ह्या एका छोट्याशा मुलाचा जीव घेतलेला आहे. आणि हे आज माझ्यावर आहे, उद्या तुझ्यावर येईल हे याचा लोक विचार करत नाही. त्याच्या गावात त्याच्या आईवडिलांसमोर त्याला मारलं गेलं. जामनेरला कॅफेत तर मारलंच, परंतु सोनबर्डी म्हणून ते एक ठिकाणी जिथं देवाचं मंदिर आहे त्या महादेवाच्या मंदिरासमोर सुद्धा त्या मुलाला निर्घुण मारलं गेलं. आणि तिथून त्याला परत त्याच्या गावात नेऊन घर चौकामध्ये तिथं सुद्धा त्याला मारले गेले. त्याला वाचवण्याकरता येणारे त्याची आई, त्याची बहीण, त्याचे वडील, त्याचे म्हातारे आजोबा त्यांना सुद्धा मारलेले. त्याच्या आईची तर कमरेत लाथ मारलेली एका बठ्ठ्याने. तो टीका लावून फिरतो. हे फार चुकीचं आहे. हे इतकं चुकीचं घडते आणि पोलीस शांत बसलेले आहे. आज इतके दिवस झाले तर 11 तारखेला घडलेली घटना आहे, आजची 16 तारीख आहे आणि आज आमची ती आहे काय ऑनलाईन पंचनामा करायला गेलेली. काय मिळेल त्यांना तिथं? खरंच मिळेल काय पावसामध्ये त्यांना काही? हे सरकार अतिशय दरिद्र सरकार आहे. या सरकारला पाडल्याशिवाय किंवा ह्या सरकारचे जे प्रतिनिधी इथं आहेत त्या प्रतिनिधींना धडा शिकवल्याशिवाय होणार नाही. म्हणून सगळ्या जामनेरकरांना, आणि जामनेरचं ही शोकांतिक आहे, जामनेरला सतत अशा कामांकरता मी आलेली आहे आणि प्रत्येक वेळेला ह्या पोलीस स्टेशनचे अधिकारी जे ते खरंच खूप उदासीन आहेत. ते आरोपीला पाठीशी घालतात आणि फिर्यादीला दमदाटी करतात. आता त्या मुलाचे सलमानचे जे आईवडील आहेत ते ज्या ज्या लोकांची नावं सांगतायत त्या लोकांना फिर्यादी म्हणून घेतलंच गेलं पाहिजे, त्यांना आरोपी म्हणून घेतलं गेलं पाहिजे. आणि त्यांच्यावर एसआयटीची चौकशी करत असताना ते जळगाव जिल्ह्यातले काय धुळ्या नंदुरबारचे पण नसावे, तर ते मुंबई पुण्याचे एसआयटी असावे. आणि फास्ट ट्रॅकमध्ये हा गुन्हा चालवून, हा खटला चालवून त्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे. आज त्याला न्याय मिळाला म्हणजे समाजाला न्याय मिळाले, पूर्ण आपल्या जळगाव जिल्ह्याला, जामनेरला आणि महाराष्ट्राला न्याय मिळेल असं मला वाटते. म्हणून सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की सगळ्या पत्रकार बंधूंनी, सगळ्या प्रतिनिधींनी या लोकांच्या पाठीमागे उभे राहून या लोकांना कडक शिक्षा होईल अशी मी सरकारलाही विनंती करते, न्यायाधीशांनाही विनंती करते आणि सगळ्या लोकांना